तुमचा विश्वास आमची बातमी। करण्यास इच्छुक आहेत अशी बातमी होती। त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। आपल्या पक्षातून त्यांना विरोध होतोय। एकूणच पक्षाची काय भूमिका असणार अशा पद्धतीच्या सगळ्या प्रवेशांसंदर्भात? भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत। आता तिथे स्थानिक आमदार सीमाताई हिरे आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये आत्ताच लढाई झाली आहे आणि त्यामुळं काही काळ लागतो थोडे गैरसमज दूर व्हायला, पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे, आम्ही लक्ष टाकू। शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनशर्ती असेल, आता गिरीश भाऊनी त्या ठिकाणी पुढची भूमिका ते आता काही थोडंसं ठरलं नाही आहे, काही आजच निर्णय घ्यायचा आहे, उद्याच निर्णय घ्यायचा आहे, काही आता आमच्याकडे चर्चा होईल। पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसात लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे, नक्की आहे। पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल, शेवटी पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्त्वाची भूमिका निभावतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचं आहे, त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू। एखाद्या बेरोजगार आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे अलिगेशन झालेले होते, सलीम प्रकरण असेल किंवा या सगळ्या अनुषंगानं त्यांच्यावर टीका मोठ्या प्रमाणात झालेली होती, विशेषतः भाजपकडनं झालेली होती। अशा व्यक्तीला पक्षामध्ये घेत असताना पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशा स्वरूपाची भावना काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे। आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला अशा पद्धतीचा आरोप कालच आपल्याच आमदारांनी पक्षाच्या आमदारांनी निवडणुकीच्या दरम्यान। मला असं वाटतं की याच्यामध्ये एखादा आरोप होणे ठीक आहे, आरोप प्रत्येकावर आपण करतो असतो, विरोधकावर करतो असतो, ते आपल्यावर करतात, काही गुन्हे दाखल होतात, काही गुन्ह्यामध्ये पकडले जातात। शेवटी अंतिम आरोप केव्हा सिद्ध होतो? जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणताही गुन्हेगार हा गुन्हेगार ठरत नाही। आता काही गोष्टी या न्यायालयासमोर प्रूव्ह होतात तेव्हा त्याला आरोपी एखाद्या वेळेस जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा जर तो सुटला तो निर्दोष असतो। त्यामुळे मला वाटतं आपण कुणाही व्यक्तीचं मूल्यमापन, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन हे न्यायालयात दोषी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं पाहिजे असं मला वाटतं। सुधाकर बळगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बळगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। पण असं आहे का की त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काही स्थानिक कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, आपल्यापर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून पोहोचले आहेत का की नाराजीचा सूर किंवा घेऊ नये असा आलाय का? स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेकाविरुद्ध लढतो आणि आता निवडणुकीला केवळ 6 महिने झाले आहे, त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे। बबनराव घोलप माजी मंत्री यांचंही नाव येत आहे, तसंच मनसेचे माजी महापौर आहे, 2 नावं त्यांची येत आहे, ते भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्याची चर्चा आहे। अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही आहे। मी मुंबईला गेल्यानंतर जर पुढे चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढे जाईल। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।